हॅलो, हाय, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. आज मी तुम्हाला आता वाजलेले आहेत 9 आणि मी करणार आहे माझी देवपूजा. आता माझे डबे वगैरे उरकून दिलेले आहेत मी आणि त्यानंतरच देवपूजा करणार आहे. चला मग आता आपण करूया देवपूजा. आता हे मी गुरुचरित्राचं पहिल्या सोमवारी पारायण लावलं होतं. माझी समाप्ती काल झालेली आहे. आता मी त्याचे उत्तरपूजा सगळ्यात आधी करून घेत आहे आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करीत आहे. सगळ्यात आधी सुकलेली फुलं उचलून घेऊन मग मी ही देवपूजा करणार आहे. उत्तरपूजा करताना सुद्धा सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतरच उत्तरपूजेला सुरुवात करायची आहे. दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर काशामध्ये कुंकू वाहून मग आपल्याला या पारायणाची समाप्ती करायची आहे. तर हे जे सर्व आहे हे उचलून घ्यायचं आहे आपल्याला. आता गुरुचरित्राचा ग्रंथ आहे हा उचलून आपल्याला साईडला ठेवायचा आहे. नंतर नैवेद्य, फोटो, कलश. अभिषेक करून घेत आहे. श्रावण महिन्यामध्ये मी स्वामींचा अभिषेक हा रोजच करत असते, परंतु तसाही हा स्वामींचा अभिषेक आपण ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी हा रोज केला पाहिजे. परंतु श्रावण महिन्यात मात्र अवश्य रोज अभिषेक करावा. तर मी आता हा अभिषेक करून घेत आहे. अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुखाचं पठण करायचं आहे. आता मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. ही जी भांडी असतात पितळेची, तांब्याची, ही भांडी आपण घासल्यानंतर लगेच त्याच्यावर असे डाग पडत असतात. म्हणून आपण आपली देवपूजा झाली किंवा आपलं काम संपलं की एक स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्या स्वच्छ कापडाने हे असं पूर्णपणे पुसून मग आपण हे ठेवून द्यायचं. म्हणजे याच्यावर कसलेही डाग पडत नाही. म्हणजे रोज रोज आपल्याला जे भांडे साफ करायला लागतात ते दिवसाआड केले तरी चालतात. असे सुके करून ठेवल्यानंतर त्यांना कसलेच डाग पडत नाही. आता आलेली आहे आपली दीदी आणि आपल्याला बनवायचं आहे तिचे फरमाईशचे साबुदाणा वडे. खायचेत ना साबुदाणा वडे? हां, चला मग आपण बनवूया आता साबुदाणा वडे. वडे करण्यासाठी घेतलेली आहे इथं मी साबुदाणा भिजवून. आता तुम्ही एका ताटात काढून घेत आहे. हा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे, परंतु आता दीदीला खायचा होता वडे म्हणून मी बनवत आहे वडे. इथं बटाटे घेतलेले आहेत उकडून.
बटाटे उकडून सोलून आपल्याला घ्यायचे आहेत. आता मशीनचा आवाज येतोय त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला वाटेल आवाज कशाचा येतो. मशीन चालू असल्यामुळे मशीनचा आवाज येतोय हा. बटाटे सोडून वड्यांसाठी थोडे शेंगदाणे भाजून घेत आहे. आपल्याला शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही आहेत, थोडेसे मोठे मोठे ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या पण आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. जे आपण बारीक करून घेतलेली मिरची आहे त्या त्यात टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे ठेवायचे आहेत. म्हणजे जास्त मोठेही नाहीत आणि जास्त बारीकही नाहीत असे. हे पण आपल्याला याच्यात घालून घ्यायचे आहेत. आता हा जो बटाटा आहे हा आपल्याला चांगला हाताने कुस करून घ्यायचा आहे, परंतु त्याचे ही राहिले नाही पाहिजेत. म्हणून हाताने कुस करण्यापेक्षा किसणीने आपण या किसून घेऊया. बटाटा उकडून किसणीने किसून नंतर आपण हा सगळं साहित्य मिक्स करायचं आहे. आता हा सारा बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे आणि मग हे आता सगळं एवढा बटाटा ठेवलेला आहे मी. लागला तर टाकणार आहे, नाहीतर मग एवढ्यातच मी हे मिक्स करून घेणार आहे. साबुदाणा मात्र चांगला भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा गोळा चांगला आपल्याला मळता येतो. आता वडे तळून झाल्यानंतर हे पहा, वडे झालेले आहेत तळून, माझे खुसखुशीत झालेले आहेत वडे. वडे तळून झाल्यानंतर आता मी तयार करीत आहे नारळाची चटणी, ओल्या नारळाची चटणी. आता मी इथे एक अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे. एक नारळ फोडून त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्या चवीप्रमाणे आपल्याला इथं मिरची घ्यायची आहे. मी इथं 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे मिक्सरमध्ये बारीक
चला आता आपण हे दीदीला नेऊन देऊया. हा धर. कसं झालंय? ओके मस्त. मी इथं घेतलेली आहे रुद्राभिषेकाची तयारी करून. आता मी पाटावरती सजवलेला आहे आणि पिंड ठेवलेली आहे, गळती पात्र घेतलेलं आहे आणि दिवा घेतलेला आहे आणि बेलपत्र, भस्म आणि फुलं एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आणि मी आता रुद्राभिषेक चालू करीत आहे. संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आता मला हे सर्व रुद्राध्याय करूपर्यंत 1 ते 1.5 तास लागणार आहे आणि तेवढा मी आता हा रुद्राभिषेक करून घेत आहे. हे पहा, बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि आता माझा 1.5 तास जवळजवळ अभिषेक गेलेला आहे. आता वाजले आहेत 5:45 आणि आता आपण चाललेलो आहोत बाहेर. चला आता कुठे जायचंय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरं नृपत्नये मनश्चैर्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्विजातं गुरोरं नृपत्नये मनश्चैर्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरं नृपत्नये मनश्चैर्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्विजातं गुरोरं नृपत्नये मनश्चैर्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् तर आता आम्ही आलेलो आहोत काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. तेथील पुजाऱ्यांकडून मला थोडीशी माहिती मिळालेली आहे. त्यांनी दिवाणला पाठीमागे जाऊन वाटलं घेऊन आलेले ती म्हणले फक्त पाठीमागं वाळून बघू नका, त्याला वाटतं सुरुडीला घेऊन जायचं. देवाला जागा इथं पटली, त्यानंतर देव म्हणले एवढ्याच वळून मागं बघा. मग देव सोयीमत झाले आणि फक्त भक्ताचं लिंग आणि पिंड तयार झाले म्हणजे भक्त देव झाला. मग आधी तिथं दर्शन घ्यायचं त्यानंतर इथं द्यायचं, म्हणजे मेन इथं आहे. हे मंदिर अतिशय डोंगराच्या कुशीत आहे. आपल्याला पुजाऱ्यांनी जी माहिती सांगितली ती खरंच खूप छान होती. तिथे 2 मंदिरं असल्यामुळे आम्ही त्यांना ही माहिती विचारली. त्यानंतर त्यांनी आम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. तिथे एक आपल्या महादेवांचा भक्त होता, त्याचं एक मंदिर आहे आणि एक आपल्या महादेवाचं. भक्ताचं नाव विश्वनाथ असल्यामुळे आणि विश्वनाथ यांनी ही पिंड इथे आणल्यामुळे त्यांना काशी विश्वनाथ असं नाव पडलेलं आहे. चला आता शिकालो आपण देवावरून. आता वाजलेत किती 7:30. दिसतंय का? 7:30 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. आता
तशी आलो तर आपण देवावरून. आता मी व्हिडिओचा एंड करते. चला आता आपण व्हिडिओचा एंड करूया. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.